जंगल सफारीत आपण जिप्सी किंवा हत्तीवर बसून जंगलात फेरफटका मारतो, पण आता लवकरच बोटीमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे। भारतातील पहिल्या बोट जंगल सफारीची नागपुरातील पेंच व्याघ्र प्रकल्पात जून महिन्यातल्या 3ऱ्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे। याचा आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठने। देशातील पहिली जंगल सफारी जी बोटीच्या माध्यमातून होणार आहे ती महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरू होणार आहे। दृश्यांमध्ये तुम्ही जे पाणी पाहताय, विस्तीर्ण पात्र पाहताय, हा विस्तीर्ण पात्र जो आहे तो पेंच नदीचा आहे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही जंगल सफारी जी आहे ती बोटीच्या माध्यमातून याच पेंच नदीमध्ये सुरू होणार आहे। माझ्यासोबत पेंचच्या सिल्लारी गेटचे जे सहाय्यक व्यवस्थापक आहेत शुभम बदन आहेत। शुभम, या संपूर्ण परिसरामध्ये किती प्रमाणावर वाघ आहेत आणि इतर कोणते वन्य प्राणी आहेत? इतर वन्य प्राण्यांमध्ये स्पॉटेड डिअर, सांबर डिअर, वाईल्ड बोर, नीलगाय किंवा इतर प्राणी जे आहेत जे रेग्युलर दिसतात असे सगळे प्राणी पाहायला मिळतात। पर्यटकांना वाघच बघायचा असतो, सगळ्यांना वाघ। पण आता पेंच व्याघ्र प्रकल्पात एक नवीन ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसायला मिळेल, म्हणजे आता बोटिंग सुरू होणार आहे। यातून इथल्या जे लोकल लोक आहेत त्यांना रोजगारसुद्धा प्राप्त होईल। त्या व्यतिरिक्त जर पाण्याच्या बाजूबाजूला कुठे जर पाणी प्यायला येत असतील तर त्यांचीसुद्धा दर्शन होतील। मला सांग, हे दोन्ही बाजूला, इकडच्या बाजूला महाराष्ट्राचा जंगल आहे, इकडे पाठीमागे मध्य प्रदेशाचा पेंचचं जंगल आहे, दोन्ही भाग मिळून किती वाघ असतील आणि किती शक्यता आहे की या बोटीतून जेव्हा प्रवास करतील पर्यटक तर त्यांना किनाऱ्यावर एखादा वाघ पाहायला मिळेल? वाघ दिसणे शेवटी हा एक नशिबाचाच भाग आहे, परंतु जिथपर्यंत महाराष्ट्रातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाची जर गोष्ट केली तर 741 स्क्वेअर किलोमीटरचा हा एरिया आहे आणि यामध्ये जवळपास 60 ते 65 इतकं वाघांचं वास्तव्य आहे। आणि आपण सध्या ज्या सिल्लारी पर्यटन प्रवेशद्वारामध्ये आहोत तर इथे जवळपास 20 ते 25 इतकं वाघांचं वास्तव्य आहे। तर लवकरच याची सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणचं जो एक सौंदर्य, नैसर्गिक सौंदर्य ते पाहून एबीपी माझाच्या माध्यमातून पाहून तुमच्या लक्षातच येईल की हे बोटीतून होणारी जंगल सफारी आहे ती पर्यटकांसाठी किती मोठी पर्वणी ठरणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, सिल्लारी, नागपूर। ही बोट जंगल सफारी नेमकी कशी असेल एक नजर टाकूया। पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पश्चिम विभागात चोरबाहुली ते नागलवाडी रेंज दरम्यान ही जंगल सफारी असेल। बोटीमधून जंगलाची शांतता भंग होणार नाही याची काळजी घेतली गेली आहे। ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होणार नाही यासाठी खास सोलर बोटी तयार करण्यात आल्या आहेत। बोटीतून हे सफर 2.5 तासात पूर्ण करता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।